पहिला प्रश्न जो सन्माननीय सदस्य रोहितजींनी या ठिकाणी विचारला, आम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घोषित केली त्यावेळेला अंगणवाडी सेविका ज्या पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरतील त्यांना त्या ठिकाणी या संदर्भातले इन्सेंटिव्ह हे देण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा केलेली होती। तरतूद ही त्या योजनेच्या अंतर्गत केली आणि जवळपास 31 कोटीपेक्षा अधिक जी इन्सेंटिव्हची रक्कम आहे ही प्रत्येक जिल्ह्याच्या महिला कार्यक्रम बालविकासचे जे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत त्यांच्या इथं जमा केलेली आहे आणि जवळपास 26 जिल्ह्यांपेक्षा अधिक त्या ठिकाणी जिल्ह्यांमधल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत यांच्या खात्यामध्ये ती जमा होण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्याच्यामुळे इन्सेंटिव्ह ज्याची तरतूद ही राज्य शासनाकडून विभागाकडून करण्यात आलेली आहे ती त्या संबंधित अंगणवाडी सेविकांना वितरित करण्याची सुरुवात ही त्या ठिकाणी झालेली आहे आणि ती प्रक्रिया सुरू आहे। या व्यतिरिक्त जो त्यांनी प्रश्न विचारला तो कृषी विभागाच्या नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये आपण विचारला असेल। ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेलं आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये 1500 किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही। एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत माता भगिनी आहेत यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो। त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्ये सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत। त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये, फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात। त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही। 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीने अफवांच्या इथून आलेला आहे। हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा